मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे। अंतरवाली सराटीच्या नादी लागू नका, नसता राजकीय जीवनात कधीच दिसणार नाही अशी वेळ तुमच्यावर येईल असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। सरकारचे प्रतिनिधी म्हणून आले, तुम्हाला वाटतंय आता सरकारने हालचाली सुरू केल्यात, प्रतिनिधी येत राहतील 20 तारखेच्या आत? त्यांनी त्यांचं बघावं हालचाल करायची का नाही करायची। 7 महिन्यापेक्षा कमी वेळ नाही। इतका सन्मान करणारा समाज महाराष्ट्रात पाहिला। 7 महिन्याचा वेळ दिला, स्वतः रक्त जाळून त्याग करून तर सरकार आणखीन जागा होणार नसेल, त्याला आम्ही काय करावं? सरकारने सुद्धा आता हालचाली सुरू केल्या आहेत। आज सरकारची फार महत्त्वाची बैठक आहे। आरक्षण कसं द्यावं याबद्दलची बैठक नाही माझ्या माहितीनुसार, पण तुमच्या आंदोलनाला कायदेशीर दृष्ट्या कसं हाताळलं पाहिजे, कायदा सुव्यवस्था कशी राखली गेली पाहिजे आणि क्राऊड मॅनेजमेंट बद्दलची ही महत्त्वाची बैठक आहे। म्हणजे गर्दीचं नियंत्रण करण्यासाठीचं प्लॅनिंग सरकार सुद्धा दखल घेते की आता फार मोठ्या प्रमाणात मराठे येतील। त्यांनाच माहिती, राज्य ते चालू। आजची बैठक याचंच हे असू शकते, त्याच्यावर वेळ कायला घालता? बैठका घ्या, नामका करा, आरक्षणावर वेळ घाला ना। कसं देता येईल? या समाजावर आपल्याकडून किती वेळेस अन्याय झाला, त्याच्यावरती वेळ द्या ना। कसं करता येईल? जनसमुदाय किती येणार आहे, त्याच्यासाठी काय करायला लागेल, कसं अडवावं लागेल, हे भानगडीत नका पडू। आता आरक्षण कसं देता येईल हे बघा, कारण 70 वर्षापासून पिंजला आहे हा मराठा समाज। घराघरातला मराठा पेटलेला आहे। 3 वर्षाच्या लेकरापासून भानावऱ्या पुन्हा आंतरवालीचा प्रयोगाकडे जाऊ नका। पण पाटील, तुम्ही नेहमी आता म्हणत आलेले की मला काय मुंबईला जायची हौस नाही, सरकार सुद्धा म्हणते मनोज जरांगे पाटलाला आम्ही येऊ देणार नाही। 1 लाईन मध्ये सांगा ना काय हे आहे, काय याच्यामध्ये तोडगा? सरकारला थेट सांगा की हा करा, मी थांबतो। मराठा आरक्षण ओबीसीतून मराठा ओबीसी त्याच्या नोंदी सापडल्यात, मराठ्यांना सरसकट आरक्षण देऊन टाका, आम्हाला हौस नाही। मात्र 20 तारखेपर्यंत नाही झाली, मुंबईला निघालो म्हणून समजा मरायला सुद्धा भेट नाही। 4 शब्द पाळा, सरकारला एवढंच आव्हान आहे, 4 शब्द पाळा, मी थांबतो। पाळावीच लागते तसा शासन निर्णय किंवा कायदा पारित झाला तर आम्हाला हौस नाही मुंबईला यायची, पण नाही केलं मी हटत नाही। जीव जरी गेला तर माझ्या समाजाला सांगितलं, पाठीमागं सांभाळा आणि विचार माझा मरू देऊ नका। मी मरायला भेट नाही, पण आरक्षणच घेऊन येईल नसता मरायलाही भेट नाही। समाजाने फक्त मी त्यांच्यात असं नसेल मला माहीत नाही, समाजाने विचार मरू देऊ नका, मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका। हे प्रामाणिकपणानं मी अभिन लोकमतच्या माध्यमातून समाजाला सांगतो। मी आता मरुस तर मागं सरकारणार नाही, माझ्या मायबाप समाजानं माझ्या पाठीशी आशीर्वादाने आणि पाठबळानं ताकदीनं उभा राहा। तुम्ही नेहमी म्हणता सरकार दगा फटका करू शकतं, मला गनिमी कावा माझा तयार ठेवला पाहिजे, आताही तसंच वाटतं तुम्हाला की दाखवायची रणनीती एक आणि दगा फटका झाला त्यासाठी सुद्धा तयार आहात, सरकारसोबत गनिमी कावा करा? सरकार प्रत्येक वेळेसच गनिमी कावा करतं, त्यावेळेस आम्ही पण सावध येत। आता आंतरवालीचा प्रयोग पुन्हा पडायच्या भानगडीत पडायचा नाही। ते आम्हाला 4 बाजून रोखते तर आम्ही 10 बाजून आत घुसणार आहेत, पण शांततेत, पण येताना आरक्षण आणणार। निश्चितपणे बघितलं मनोज जरांगे पाटलांचा निर्धार या ठिकाणी आहे। त्यांचं सरकारनं आव्हान सुद्धा आहे की 4 शब्द पाळा, मी आज इथंच थांबतो आणि सरकारनं जर दगा फटका केला तर गनिमी कावा माझ्या तयार आहे। एक सगळ्या बाजूनी मनोज जरांगे पाटीलांनी सरकारला इशारा दिलेला आहे। सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। मनोज जरांगेंच्या मुंबईमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून हालचालींना वेग आलेला आहे। जरांगेंच्या आंदोलनाबाबत राज्य सरकारची याच आठवड्यात महत्त्वाची बैठक होती आहे। मुंबईतलं नियोजन, वाहतुकीचं नियोजन आणि गर्दीचं नियोजन तसंच कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत शासनाचे अधिकारी माहिती घेऊन अहवाल तयार करतील। या आठवड्यामध्ये होणाऱ्या कॅबिनेटमध्ये संबंधित माहितीचा अहवाल राज्य सरकारसमोर ठेवला जाईल।